भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते माननीय रावसाहेबजी पाटील दानवे, भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे प्रमुख भास्करआबा दानवे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी गुगे, भाजपाचे जिल्हा प्रमुख बद्रीभाऊ, युवा नेतृत्व माननीय राजेशजी राऊत, मंचावरील जे महानगर प्रमुख पासून तर अनिरुद्ध भाऊपर्यंत जिजा आणि उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, उपस्थित सर्व महिला भगिनी आणि मित्रांनो, एका निर्णायक टप्प्यावरती ही निवडणूक आता आलेली आहे आणि निर्णायक क्षणाला आपण या ठिकाणी भेटतो। खरं तर निर्धार हा विजयाचा आहे। महायुतीने राज्यभरामध्ये विजयाचा निर्धार केलेला आहे आणि या विजयाच्या निर्धारामध्ये माननीय दादांचे आशीर्वाद घेऊन आपला विजय हा 100% करायचा या हेतूने निश्चितपणे आपण सर्वांनी कामाला लागावं, यासाठी ही या बैठकीचे आयोजन माननीय राजेशजी आणि भास्करआबा दानवे दादांच्या सूचनेनुसार या ठिकाणी केलं। खरं तर निवडणूक कोणतीही सोपी नसते। या निवडणुकीमध्ये आपण सर्व जर निश्चितपणे हमखासपणे ताकदीने लोकांसमोर जर गेलो महायुती म्हणून, तर कोणाचीही ताकद आपल्याला पराजित करण्याची अजिबात नाही। आणि ही ताकद या वेळेला निश्चितपणे महायुतीच्या पाठीमागे उभा राहील आणि विजयाचा मार्ग आपल्यापासून सुरुवात होईल या गोष्टीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे। खरं तर आमच्या नात्याला थोडीशी दृष्ट लागली होती आणि कधी असं होतं सुद्धा। गेले 35 वर्षाचं आमचं हे नातं राजकीय, एखादा प्रसंग जर सोडला तर या नात्यामध्ये कधी विरजन पडलंच नाही। दुर्दैवाने काही मन गुलुषित झाली आणि त्यामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक अंतर पाडण्याचा प्रयत्न केला। जुनं ते सर्व संपलं, जुन्या त्या सर्व गोष्टी निश्चितपणे संपलेल्या आहेत। नव्याने निश्चितपणे सुरुवात झालेली आहे, नवनिर्माण निश्चितपणे करणारच आहोत। आम्ही सर्व ताकदीने या मतदारसंघामध्ये आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सोबत राहून एक वेगळा इतिहास निश्चितपणे करणार आहोत। मला आपल्याला सांगितलं पाहिजे, या जिल्ह्यामध्ये जेव्हा रावसाहेब पाटील दानवे, अर्जुन खोतकर, शिवाजी चौथे पासून तर आम्ही सर्वच, नारायण चव्हाण पासून तर आम्ही सर्व निश्चितपणे बलाढ्य लोकांना खेटलो। सर्व सत्ता आम्ही एक असताना काबीज केल्या। मग जिल्हा बँकेपासून तर जिल्हा परिषदेपासून तर पंचायत समितीपर्यंत एका ताकदीने आम्ही लढलो आणि एका ताकदीने जिंकलो सुद्धा। मी आजही कार्यकर्त्याला तो विश्वास देऊ इच्छितो, विधानसभेची निवडणूक निश्चितपणे पार पडेल। येणारी महापालिका आहे, येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे। आम्ही ठरवलं की आमच्यासाठी निश्चितपणे आम्ही लढलोय, मान्य आहे। पुढे कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत, कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र बसलो पाहिजे। आणि आम्हाला तुम्हाला निश्चितपणे विश्वास द्यायचा की यानंतर जे झालं ते संपलं, नंगेला मिळालं। एक नवीन इतिहास पुन्हा निर्माण करू।
एक नवीन पर्व पुन्हा सुरू करू आणि त्या पर्वानंतर निश्चितपणे एक वेगळा इतिहास या जालना जिल्ह्यामध्ये दादांच्या नेतृत्वामध्ये गतवैभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहोत. भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे, ज्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी सांगितलं की काही फोन, काही कॉल्स, काही लोक फेक नेरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतील, ना या नेरेटिव्हला तुम्ही बळी पडायचं ना आम्ही बळी पडायचं. जिथल्या तिथंच निश्चितपणे त्या गोष्टीला उत्तर दिलं जाईल. पुढचा माणूस या करण्यामध्ये वाकीफ आहे, तो या सर्व खोट्या नाट्या गोष्टी करू शकतो. कालची घटना मी आबाच्या कानावरती टाकली, पण पुढच्या कार्यकर्त्यांनी सडेतोडपणे त्याला उत्तर दिलं. बाजूला माझा मुलगा बसला होता, ओपन कॉल चालू होता. पुढचं मी दादाशी बोलेन. अशा प्रकारचा एक नेरेटिव्ह तयार केला जाईल आणि तुम्हाला काहीतरी निवडणुकीच्या तोंडावरती सांगितलं जाईल. कृपा करून अशा कोणत्याही अफवेला आपण बळी पडायचं नाही. मी पडणार नाही, तुम्ही पडायचं नाही. दादाचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे. दोन्ही पक्ष वेगळे असले तरी हे राज्याचं नेतृत्व आहे, आम्हाला जपलं पाहिजे नेतृत्वाला. निश्चितपणे आगामी काळ, आगामी गोष्ट ही साक्ष देईल. पुढचा कालखंड या नेतृत्वासाठी आम्ही राज्यामध्ये त्यांना जा म्हणून आम्ही सांभाळू हा भाग. मला याची कल्पना आहे बंधू भगिनींनो, काही जखमा आहेत, काही जखमा मला येत, काही जखमा त्याला येत. परंतु या जखमा आपल्या लोकांसाठी विसराव्या लागतात. जखमा कशा सुगंधी झाल्या तर काळ झाला, केले तर राजाने तो मोगरा असावा. या जखमा आम्ही उचलून निश्चितपणे मगाशी म्हणल्याप्रमाणे एक वेगळा इतिहास निर्माण करू आपल्यासाठी. आम्हाला काय, आता दादाला काय राहिलं, मला काय राहिलं. त्यांनी सर्व भोगलं राज्यातलं. मी अनेकदा आमदारकी भोगली, मंत्रीपद भोगलं. पण पुढचं जे करायचं ते तुमच्यासाठी करायचं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका हे सर्व तुमच्यासाठी करायचं. आणि तो प्रयत्न प्रामाणिकपणे आमच्याकडून या ठिकाणी होईल. आज दादानी या संदर्भाने मला आपल्या सर्व कार्यकर्त्याला माझ्यासाठी या ठिकाणी बोलवलं. मी दादांचा आभारी आहे मनापासून. भास्कर आबाचा सुद्धा मनापासून आभारी आहे की त्यांनी या ठिकाणी उमेदवारी परत घेतली आणि उमेदवारी परत घेऊन या ठिकाणी निश्चितपणे महायुतीचा उमेदवार विजय करण्याच्या संदर्भातला निर्धार केला. ठीक आहे, आबा संध्या येतील, कधीतरी मला हे ऋण फेडण्याची संधी आपलीही मिळेल. आणि ज्या क्षणी मला ही संधी मिळेल आबा तुमच्यासाठी, तर निश्चितपणे अर्जुन खोतकर 4 पावलं तुमच्यासाठी पुढे जाईल. तुम्ही म्हणाल तर 4 पावलं मागे येईल. हे वचन तुम्हाला या प्रसंगाने मी या ठिकाणी देतो. आपण सर्वच दुपारचे 12-1 वाजल्यापासून या ठिकाणी आलेला आहात. माझी विनंती आपल्या सर्वांना, दिवस फार कमी राहिलेत, 2 दिवस प्रचाराचे राहिलेत. दादा, या सर्व टीमला आपल्याला सूचना कराव्या लागतील. आज राजेशजी असेल, महानगर प्रमुख तुमचे असतील, हे सर्व मंडळी असतील. ज्या ज्या भागामध्ये आपल्याला फेऱ्या काढता येईल त्या भागात फेऱ्या करा. ज्या भागात डोर टू डोर जाता येईल त्या भागात डोर टू डोर जा. ज्या महिला भगिनीला जाता येईल त्या महिला भगिनीला जावं. 2 दिवसामध्ये आपल्या ताकद आहे हे सर्व पिंजून काढण्याची. आणि दादा तुम्हाला त्या संदर्भामध्ये बोलतील आपल्याशी.
आपण या जाहीर सभेतून जो विडा उचलला महायुतीला विजयी करण्याचा, जिल्ह्यातल्या 5 जागाला विजयी करण्याच्या संदर्भातला जो निर्णय आपण या ठिकाणी सर्व वितू म्हणून घेतो, मी शिवसेना म्हणून निश्चितपणे घेतो निर्णय की कोणत्याही तालुक्यामध्ये, कोणत्याही मतदारसंघामध्ये एकही कार्यकर्ता जर शिवसेनेचा या 3 भारतीय जनता पक्षाच्या मतदारसंघामध्ये चुकीचं काम करत असेल तर एका क्षणामध्ये त्याला घरचा रस्ता दाखवला जाईल ही हमी तुम्हाला या बैठकीच्या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. आणि आपले सर्वांचं समर्थन या ठिकाणी माझ्यासाठी दादाकडे, या ठिकाणी भास्कर आबाकडे या ठिकाणी मागतो. दादानी, आबानी, राजेश राऊत आपण सर्वांनी मिळून मंचावरच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि जे प्रभारी म्हणून या ठिकाणी मान्यवर आलेत यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपलं समर्थन या ठिकाणी मागतो. आपण सर्व आलात, मला समर्थन द्यायला आलात. 2 दिवस हे 17-18 हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि त्यानंतरचे 2 दिवस निर्णायक 2 दिवस. या 4 दिवसामध्ये आपण निश्चितपणे महायुतीच्या विजयासाठी या ठिकाणी जीवाचं रान करावं ही विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.